यस, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या या ऑनलाईन कोर्समध्ये हार्दिक स्वागत करतो. तर पाहतोय आपण सध्या 6वं घटक 6वं प्रकरण जे आहे नातेसंबंध आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. या नातेसंबंध या घटकामधील पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, ब्लड रिलेशन्स आहे ना, त्याच्यामध्ये आपण काय केलेले पहिल्या लेक्चरमध्ये दिलेल्या कुटुंबाची नातेसंबंधाची आकृती कशी काढायची ते आपण पाहिलेलं आहे. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघा पहिला टाइप सुद्धा एबीसीच्या रूपातील नातेसंबंध जो आहे तर तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. एबीसीच्या रूपातील नातेसंबंध हा टाइप पहिला आहे आपला. बघा या उदाहरणा म्हणजे टॉपिक मधील महत्त्वाचे उदाहरणांचे प्रकार जे टाइप्स, तर बघा टाइप 1 जो आहे एबीसीच्या रूपातील नातेसंबंध, इथं दिलेल्या कुटुंबाची रे डायग्राम रेखाकृती नातेसंबंधाची कशी काढायची ते आपण पाहिलं आणि टाइप पहिला बघितला बरोबर एबीसीच्या रूपातील. दुसरा जो टाइप आहे संदिग्ध माहितीतील नातेसंबंध, तिसरा जो टाइप आहे समीकरण रूपातील नातेसंबंध, चौथा जो आहे माहितीची पर्याप्तता म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दिलेली माहिती पर्याप्त आहे का नाही हे तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे, आणि पाचवा जो आहे नातेसंबंधावरील कूट प्रश्न. तर बघूया आपण चला या नातेसंबंध या घटकामधील महत्त्वाचे म्हणजे उदाहरणांच्या प्रकारातील प्रकार दुसरा हे सगळं झालेलं आहे आपलं बेसिक. या अगोदर तुम्ही पहिला जो भाग आहे लेक्चरचा तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. बघा पहिल्या टाइप मध्ये आपण बघा एबीसीच्या रूपातील नातेसंबंध, पी हा एमचा भाऊ वगैरे आहे हे सगळं पाहिलेलं आहे. आणि आता आपल्याला या लेक्चर मध्ये टाइप सेकंड जो आहे संदिग्ध माहितीतील नातेसंबंध टाइप दुसरा. तर महत्वाचं हे प्रश्न सोडवत असताना जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी संदिग्ध माहितीतील नातेसंबंध बघत असताना महत्वाचं काय आहे की तुम्हाला महत्वाचं आहे की तुम्हाला त्या कुटुंबाची रेखाकृती काढता येणं गरजेचं आहे. जसं की आता मी आहे, परत एकदा सांगतो, रेखाकृती काढत असताना समजा आता मी पुरुष आहे म्हणून प्लस घेणार, आणि आता मला माझी पत्नी म्हणजे कुटुंब तुम्हाला ओळख करून देतो. बघा ह्या माझ्या पत्नी आहेत, बघा ह्या आमच्या पत्नी म्हणजे मायनस, ती एक स्त्री असणार आहे. ओके ओके. मग आता मला सांगा मी यांची बहीण घेतला किंवा भाऊ घेतला, तर बघा यांची बहीण म्हणजे बघा ही काय असणार आहे, माझी मेहुणी असणार, एक स्त्री आहे म्हणजे या व्यक्तीची ही काय असणार आहे, मेहुणी असणार आहे. मेहुणी बघा या व्यक्तीची ही कोण आहे, मेहुणी. बाण कोणाकडे चालला, मेहुणीकडे. आणि या मेहुणीचा हा व्यक्ती कोण असणार आहे, हा जो व्यक्ती आहे हा, तर हा कोण असणार आहे, तर हा त्यांचा भाऊजी म्हणतो आपण त्याला, भाऊजी. ओके. म्हणजे बाण कोणाकडून कुठं जातो हे लक्षात ठेवा. समवयस्क एकाच जनरेशनचे लोक आपण आडव्या ओळीत घ्यायचं, दुसऱ्या जनरेशनचे खाली घ्या वयानं लहान, आणि ह्यांच्यापेक्षा मोठे जर असतील तर ते वयानं मोठे वर घ्या. ओके. मग आता मला सांगा मी माझा मुलगा मुलगी वगैरे दाखवायचं म्हटलं तर बघा ओके हा माझा मुलगा, ओके ही माझी मुलगी. चला मुलीचा विवाह करू माझे जावाई दाखवतो का, हा माझा जावाई. माझा नातू दाखवायचा तर ह्यांचा मुलगा म्हणजे मुलगा किंवा मुलगी माझी नात किंवा नाती नसेल. ओके. तर हे त्यांची दोन मुलं, ही मुलगा आहे आणि ही मुलगी आहे समजा, तर ही माझी नात झाली. येते लक्षामध्ये. म्हणजे मला इथं असं म्हणायचे की वयानं लहान व्यक्ती त्याच्याहून खाली, त्याच्याहून लहान तर त्याच्या खाली, म्हणजे हे चालू जनरेशन, हे पुढचं जनरेशन आणि पुन्हा त्याच्या नेक्स्ट जनरेशन. आता माझे वडील वगैरे मला तर वडील मला वर घ्यावे लागतील इथं, तेव्हा माझा भाऊ घ्या. हो का, माझा हा इथं भाऊ समवयस्क आम्ही का आडव्या ओळीत घेणार, हा माझा भाऊ. ओके. आणखीन या भावाची बहीण दाखवतो तर ती माझी सुद्धा काय असणार आहे, बहीणच असणार आहे. येते लक्षात. बहिणीचे मिस्टर बघा का आमचे जिजाजी, आमचे जिजाजी का इकडे आहे. म्हणजे काय एका जनरेशनचे लोक तुम्ही एका आडव्या ओळीमध्ये घ्या, त्याच्याहून मोठे. आता माझे वडील वगैरे दाखवायचे तर आमचे तिघांचे वडील समजा, बघा हे आमचे वडील आहेत. येते लक्षात. वडील वयानं मोठे म्हणून वर बांधलेला आणि बाण वरला खडचाला, हे माझे पण वडीलच असतील. आता माझी आई दाखवायची का, ही माझी आई, ही माझी आई. माझे मामा दाखवायचे तर आईचा भाऊ दाखवा, तर हा काय असणार आहे, माझा मामा असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीची रे डायग्राम जे काही आहे तर ते तुम्ही काढता येणं गरजेचं आहे. आणि मगच तुम्हाला या उदाहरणाचे काही आहेत संदिग्ध विधानातील नातेसंबंध तर तो तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. येते लक्षामध्ये. तर बघू आपण की या टाइप दुसऱ्यामधला पहिला प्रश्न बघा. टाइप सेकंड आहे संदिग्ध माहितीतील नातेसंबंध. बघा प्रश्न आहे मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत, तर दत्तू हा टिंब. बघा आता मी पुरुष आहे, मी कोण आहे, पुरुष आहे. ओके. मग मी पुरुष असताना दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचा काय आहे, वडील आहे. मग दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचा जर वडील असेल तर माझ्या मुलाचा वडील ऍक्च्युली तर मीच असणार आहे. येते लक्षामध्ये. माझ्या मुलाचा वडील तर कोण असणार आहे, मीच असणार आहे. मग दत्तूचा मुलगा कस काय माझ्या मुलाचा वडील असेल, मग इथे लक्षात ठेवा दत्तूचा मुलगा मी स्वतः पाहिजे, आणि मग मी पण माझ्या मुलाचा वडील, आणि दत्तूचा मुलगा म्हणजे मी काय असणार आहे, माझ्या मुलाचा वडील. म्हणजे दत्तू माझे वडील पाहिजे, ते लक्षात ठेवा. दत्तू कोण हे तुम्हाला सांगायचं होतं. आकृती न काढता सुद्धा येतं, परंतु मला असं म्हणायचं की मी इथं दाखवतो, हा मी आहे. ओके, हा मी. ओके.
मी पुरुष आहे. ओके. आणि दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचा वडील आहे म्हणून. आता माझा मुलगा दाखवा. हे बघा, मी जरी असेल तर माझा मुलगा वयानं लहान खाली घ्या. हो का, हा मुलगा, हा माझा मुलगा. तर या मुलाचे वडील कोण आहेत म्हणून सांगायला इथं. तर ह्या मुलाचे वडील तर ऍक्च्युली मीच असणार ना, मी पुरुष म्हणल्यानंतर माझ्या मुलाचा वडीलच आहे मी. पण माझ्या मुलाचा वडील काय आहे, दत्तूचा मुलगा आहे. तर दत्तू हा इथं असला पाहिजे आणि दत्तूचा मुलगा म्हणजे मीच असलो पाहिजे. दत्तूचा मुलगा मीच असलो पाहिजे आणि माझ्या मुलाचा वडील सुद्धा काय असलो पाहिजे, मीच असला पाहिजे. हा माझा मुलगा आहे. येते लक्षामध्ये. मग याचा वडील मीच आणि दत्तूचा मुलगाही मीच. म्हणजे दत्तू कोण आहेत माझे, तर आन्सर माझं काय असणार आहे बघा. तर दत्तू हे माझे काय असणार आहेत, वडील असणार आहेत. इथं लक्षात. म्हणून दत्तू कोण आहे, तर दत्तू हे माझे वडील असणार आहे. एका ओळीचाच प्रश्न आहे. येते लक्षामध्ये. दत्तू हे काय आहेत, माझे वडील. तर या पद्धतीनं तुम्हाला रे डायग्राम काढून तीनच व्यक्ती तिथं, तर दत्तू, दत्तूचे मुलगा, म्हणत्याचा नातू, या तीनच जणांचं हे इथं रिलेशन आहे. हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. येते लक्षामध्ये. तर बघूया आपण की हे उदाहरण सोडत असताना आणखीन उदाहरण एक लक्षात ठेवा की तुम्ही हे कट टू कट तुम्हाला हे सगळ्या डायग्राम्स काढता येणं गरजेचं आहे. तुम्हाला व्यवस्थित ते कुटुंब त्या रे डायग्राम मध्ये काढता आलं पाहिजे. कॅमेऱ्याची सेटिंग पाहतोय मी, बाकी काय विषय नाही. मध्ये मध्ये येतोय म्हणजे मी एकटाच आहे इथं शूटिंगला सध्या. ठीक आहे. बघा आता बघा, एका स्त्रीची ओळख करून देताना प्रश्न दुसरा. एका स्त्रीची ओळख करून देताना दामू अण्णा म्हणाले, काय म्हणाले, हिचे सासरे ज्यांचे वडील, हिचे सासरे ज्यांचे वडील, त्यांचे सासरे हे माझे वडील आहेत. अरे देवा. तर ती स्त्री दामू अण्णाची कोण. फेवरेट प्रश्न आहेत. मी ऑफलाईन बॅच मध्ये सुद्धा हेच उदाहरण घेत असतो येत्या क्लासमध्ये. आणि याची पीडीएफ सुद्धा आपण देत आहोत टॉपिक संपला की. आणि ते सगळं लिहून काढायचे हे सर्व प्रश्न आणि त्यावरचे सराव संच सुद्धा तुम्हाला पीडीएफ मध्ये तुम्हाला दिला जाईल. ठीक आहे. तर बघा, एका स्त्रीची ओळख करून देताना दामू अण्णा म्हणाले की हिचा सासरा ज्यांचा वडील आहे ना, त्यांचे सासरे माझे वडील आहेत. कसं आता ती स्त्री दाखवावं लागेल. बघा, ती स्त्री हो का, इथं घेतो ही स्त्री. आता ही स्त्री आहे म्हणजे मायनस. तर ही स्त्री कोणाला सासरा म्हणाल अगोदर बघा. ह्या स्त्रीचे सासरे, हिचे सासरा दाखवायचे ना. तर ही स्त्री असेल तर ही स्त्री कोणाला सासरा म्हणाल, ही स्त्री हिच्या पतीच्या, हो का, हिच्या पती आणि ह्या पतींच्या वडिलांना, यांना हिनं काय म्हणणार आहे, सासरा म्हणणार आहे. बघा आता मार्ग आपला इथून सुरू झालाय. काय की या स्त्रीचा सासरा, हो का, हे सासरे, या स्त्रीचे सासरे यांनी, आणि हे कोणाचे वडील आहेत, हिचे सासरे ज्यांचे वडील, तर यांचे वडील आहेत ते, यांचे वडील. तर यांचा सासरा दामू अण्णा म्हणत आहेत माझे वडील आहेत. तर हे दामू अण्णा इथे आहेत आणि हे म्हणायत की ह्यांचा सासरा जे आहे तर दामू अण्णा म्हणाले यांचे वडील असणार आहे. तर हे जे वडील आहेत हे दामू अण्णाचे वडील, जे की ह्या माणसाचा सासरा आहे. परत बघा, ह्या स्त्रीचा सासरा ज्यांचा वडील तर यांचा वडील आणि यांचे सासरे काय, दामू अण्णाचे वडील आहेत. येते लक्षात. मला सांगा, मी जर हा पुरुष असेल तर मी सासरा कोणाला म्हणल, उठकी सूट कोणालाही सासरा म्हणणार नाही. येते लक्षात. मी सासरा कोणाला म्हणल, मी माझ्या पत्नीच्या वडिलांना सासरा म्हणाल ना. दामू अण्णाच्या वडिलांना कसं काय सासरा म्हणाल, अगोदर पत्नी आणि नंतर मग दामू अण्णा. येते लक्षात. मग हा माणूस ह्या स्त्रीच्याच वडिलांना सासरा म्हणून, आता ज्या अर्थी दामू अण्णाचे वडीलच ह्या माणसाचे सासरे म्हणजे ह्याच्या पत्नीचे बी वडील तेच असले पाहिजेत. म्हणजे दामू अण्णा आणि ही स्त्री दोघं बहीण भाऊ असणार. मग ती स्त्री दामू अण्णाची कोण आहे, तर ही जी स्त्री आहे दामू अण्णाची काय असणार आहे, बहीण असणार आहे. आणि दामू अण्णा त्या स्त्रीचा काय असणार आहे, भाऊ असणार आहे. मग परत बघा, मी जर दामू अण्णा असेल तर मी माझ्या बहिणीची ओळख करून देताना काय म्हणाला की माझ्या बहिणीचा सासरा ज्यांचा वडील माझ्या भाऊजीचे वडील, आणि भाऊजीचा सासरा कोण, माझा वडील काय, दामू अण्णा. मी माझा वडील काय आणि माझ्या बहिणीचे वडील काय, एकच ना. इथे लक्षात पाहिजे. अशा पद्धतीनं सरळ बहीण भावाचं हे नातं सरळ न सांगता त्यांनी खूप गोंधळ करून सांगितलेला आहे. घाबरायचं काहीच कारण नाही. त्या कुटुंबाला तुम्हाला अशा आकृतीनं प्रेझेंट करता येणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे येत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे जे काही आकृत्या आहेत तर ह्या व्यवस्थित तुम्हाला काढता येणं गरजेचं आहे. फॉन्ट जरा मोठा पाहिजे समजा. ठीक आहे, आपण घेऊया. ठीक आहे, बघूया, कळलं असेल. म्हणून ती स्त्री काय असणार आहे, ती स्त्री दामू अण्णाची कोण असणार आहे, दामू अण्णाची बहीण असणार आहे. दामू अण्णाची काय आहे, बहीण आहे. ओके, बघू आपण पुढचा प्रश्न तिसरा.
नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना, आता नवऱ्याला बरं एक स्त्री आहे वाटाले बहुतेक, नवरा आहे म्हणजे तिची स्त्री आहे, एक स्त्री नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, हा म्हणाली त्याच्या भावाचे वडील, बर त्या आदित्यच्या भावाचे वडील म्हणजे आदित्यचेच वडील, माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे, बर तर एक मुलगा आहे, तर त्या स्त्रीचं आदित्यशी नातं काय? बहीणच असणार आहे. नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, हो का हा आदित्य, तर हा आदित्य, हा नवऱ्याला या आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, हो का ही जी स्त्री आहे तर ही स्त्री म्हणाली, ही स्त्री आहे या पुरुष आहे. तर नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना काय म्हणाली की त्याच्या भावाचे वडील, आदित्यचा भाऊ समवयस्क, एकाच लाईनला घ्या हा भाऊ, आदित्यच्या भावाचे बघा आदित्यच्या भावाचे वडील, आदित्यचा भाऊ हा आणि भावाचा वडील वयानं मोठा म्हणजे हो का हा जो आहे भावाचे वडील हे माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. येते लक्षात. आता हिचे आजोबा आणि त्यांचा एकुलता एक मुलगा, आता मी जर एक स्त्री असेल तर माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा एक तर माझे वडील असतील, नाहीतर माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा, आईकडले जर आजोबा असतील तर त्यांचा मुलगा माझे मामा असतील, दोन्हीपैकी. पण जवळचं नातं आधी गृहीत धरून चला, ते माझे वडील आहेत असं समजलं तर मला सांगा माझ्या वडिलांचा आजोबा, येते लक्षामध्ये, माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा. आता ही जर स्त्री असेल तर ह्या स्त्रीचा आजोबा वयानं मोठा वर गेलं रे आपलं, हे आजोबा, ह्या स्त्रीचा आजोबा आणि ह्या आजोबांचा एकुलता एक मुलगाच हा आहे, एकटा मुलगा. जरा वर गेला प्रश्न समजावून घ्या आता. हा तर एकटा मुलगा, येते लक्षामध्ये, हा तर हा मुलगा आहे. तर या स्त्रीच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा, ह्या स्त्रीचा नक्कीच वडील असणार आहे. हिचा वडील, आदित्यचे वडील आणि या आदित्यच्या भावाचे वडील एकच झाले ना, तर त्या स्त्रीचं आदित्यशी नातं काय? तर नक्कीच ही जी स्त्री आहे ही आदित्यची बहीण असणार आहे. लय झालं. आणि हे जर मामाकडली असतं तर हिच्या आईचे हे आजोबा असतील, त्यांचे मामा हा असता, मामाचं पोरग म्हणजे हा मामे भाऊ, पण मामे भावाची ही काय असणार आहे? आते बहीण. एक तर आते बहीण इथं नाही आहे ऑप्शन मध्ये, म्हणजे बहीणच असणार आहे. म्हणून ती स्त्री काय असणार आहे? म्हणून ती स्त्री आदित्यची बहीण असणार आहे. कळलं असेल? कळते सगळ्यांना? ओके. आणखीन थोडासा, हे थोडंसं आहेच कन्फ्युजनच आहे, कारण ह्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे की स्वतःला गृहीत धरा. ओके, रे डायग्राम काढा, एवढ्या दोनच गोष्टी करायच्या, त्याचा सरावच तुम्हाला याच्यातून वाचवणार आहे, लक्षात ठेवा. बर, पुढचा प्रश्न काय बघा. एका छायाचित्रकाराकडे बोट दाखवत अनुराधानं शशीला सांगितलं की छायाचित्रातील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बायकोची दुसरी मुलगी आहे. तर छायाचित्रातील मुलीचं अनुराधाशी नातं काय? एका फोटोकडे बघ बोट दाखवत अनुराधानं शशीला सांगितलं की अरे शशी, ही छायाचित्रातली मुलगी जी आहे बघा, ही फोटो, ही छायाचित्रातील फोटोतील मुलगी, ही मुलगी आहे म्हणून स्त्री, मुलगी माझ्या लहान बहिणीच्या, आता कोण आहे ती छायाचित्र दाखवणारी? अनुराधा. तर हे बाई अनुराधा. अनुराधानं काय म्हणाली की ही मुलगी, छायाचित्रातील बोट दाखवत अनुराधानं शशीला सांगितलं की छायाचित्रातील मुलगी माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या. आता अनुराधाची लहान बहीण म्हणजे बहीण कुठे घेऊ? आता इकडे घेऊ का इकडे घेऊ? थांबा जरा, थोडं थांबा, जरा जागा जास्तच लागल्या. ही अनुराधा आणि ती फोटो इकडे घेतो या बाजूला. ही फोटोतील मुलगी, ओके, आणि ही मुलगी म्हणजे मायनस आणि अनुराधा आहे अनुराधा. तर अनुराधानं शशीला सांगितलं की अनुराधा एक मुलगी मायनस, तर फोटोतील जी मुलगी आहे ही मुलगी माझ्या लहान बहिणीच्या, आता ह्या अनुराधाची बहीण, लहान बहीण घ्या, काय अडचण नाही, बहीण लहान, अनुराधाची लहान बहीण, तर ही, आणि या लहान बहिणीची आजीचा एकुलता एक मुलगा. आता लहान बहिणीची आजी दाखवायची म्हणल्यानंतर एकतर वडिलाकडची पकडा म्हणले, अगोदर वडिलांकडली पकडायची, हे वडील, आणि ह्या वडिलांची आई अजून वर मोठी, ही आजी. तर माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या म्हणले ना, तर या लहान बहिणीची आजी हो का ही असणार आहे आजी. लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बायकोची, एकुलता एक मुलगा हो का हाच असणार आहे, एकटा मुलगा हो का हाच असणार आहे हा, आणि ह्या एकुलत्या एक मुलाची बायको आहे. याच्यात लहान मुलगी बघा, ही माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बायकोची हिनं काय आहे? दुसरी मुलगी आहे. म्हणजे पहिली मुलगी हिनच आणि दुसरी मुलगी हिनं असणार आहे.
यांची ही मुलगी आहे. याचा अर्थ येत्या लक्षामध्ये लहान बहिणीची आजीची म्हणजे ही आणखी तिसरी मुलगी आहे. येत्या लक्षात ही तर ही ह्यांची मुलगी आहे. सॉरी तिकडे जायची गरज नव्हती. थांबा, हे इकडं नाही, हे इकडलं गरज नव्हती. हे इथलं बघा. बघा अनुराधाने या फोटोतल्या मुलीकडे बघून काय म्हणाले की माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलता एक मुलगा म्हणजे माझे वडील, माझ्या वडिलांच्या बायकोची पत्नीची ही काय आहे, एक मुलगी आहे. एक मुलगी आहे. दुसरी बायकोची दुसरी मुलगी आहे. ही पहिली मुलगी अनुराधा आणि ही दुसरी मुलगी आहे. तर छायाचित्रातील मुलीचं अनुराधाशी नातं काय? नक्कीच ती काय असणार आहे, बहीणच, लहान बहीणच ही असणार आहे. कारण दुसरी कुठली बहीणच नाहीये ना. येते लक्षामध्ये, म्हणजे हीच काय असणार आहे, बहीण असणार. कन्फ्युज होऊ नका. थोडस डोक्यावरून जाणारा हा टाईप आहे. ह्याला इलाज नाही बघा. ह्याला थोडा वेळ लागतोच. ह्याला स्वतःला गृहीत धरावंच लागतं. एवढं सांभाळून घ्या व्यवस्थित. आणखी बरेच उदाहरणं घेऊ आपण म्हणजे वरचेवर क्लिअर होत जाईल. तर मग ही मुलगी कोण असणार आहे, अनुराधाची बहीण. बघा ना, माझ्या लहान बहिणीची आजी म्हणजे माझ्या एकतर वडिलांची आई किंवा आईची आई. ओके. आणि माझ्या आईचा मुलगा, पण जनरली वडिलाकडलं पकडायचा अगोदर. तर माझ्या आजीचा एकुलता एक मुलगा माझे वडील पकडला. वडिलांची पत्नी म्हणजे माझी आई आणि माझ्या आईची ही दुसरी मुलगी आहे. म्हणजे ही बहीणच आहे ना. येत्या लक्षामध्ये या पद्धतीला. ठीक आहे. जान्हवी अश्विनला म्हणाली. 5वा प्रश्न बघा. जान्हवी 5वा कसं काय आला डायरेक्ट? दुसरा आहे का तिसरा आहे? बरोबर 5वाच आहे की. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि हे 5वा. जान्हवी अश्विनला म्हणाली तुझ्या वडिलांची मेहुणी ही माझ्या वडिलांच्या आईची एकुलती एक सून आहे. तुझ्या वडिलांची मेहुणी माझ्या वडिलांच्या आईची एकुलती एक सून आहे. तर जान्हवी अश्विनची कोण? आता समवयस्कच घ्यावी लागतील तर जान्हवी आणि अश्विन. बघा का, ही जान्हवी, ओके, आणि हा अश्विन. तर या जान्हवीनं ह्या अश्विनला म्हणलं काय, म्हणलं अरे अश्विन तुझ्या वडिलांची मेहुणी. आता अश्विनचे वडील वयानं मोठे म्हणून वर, हे काय अश्विनचे वडील आणि ह्या वडिलांची मेहुणी. हे वडील कोणाला मेहुणी म्हणतील? हे यांच्या पत्नीच्या बहिणीला, यांची बहीण. मी जर अश्विनचा वडील असेल तर मी माझ्या पत्नीच्या बहिणीला म्हणजे ह्या स्त्रीला मी मेहुणी म्हणेल. ही काय झाली? अश्विनच्या मेहुणी, अश्विनच्या वडिलांची ही मेहुणी. अश्विनच्या वडिलांची मेहुणी म्हणजे मार्ग बघा कुठून कुठं चाललाय. म्हणजे या अश्विन पासून सुरू झालाय. अश्विनच्या वडिलांची मेहुणी, बघा हा मार्ग आहे. हा अश्विनच्या वडिलांची मेहुणी म्हणजे ही मेहुणी जी आहे. आता जान्हवीची कोण आहे बघा, तर जान्हवीच्या वडिलांच्या आईची एकुलती एक सून आहे ही जी आहे. तर जान्हवीचे वडील दाखवा. जान्हवीचे वडील इथं वयानं मोठे वर, जान्हवीचे वडील म्हणून वयानं मोठे हे वडील. जान्हवीच्या वडिलांची आई दाखवा. वडिलांची आई जी की जान्हवीची आजी. माझ्या वडिलांच्या आईची एकुलती एक सून. तर ही जी आहे ना ही एकटी सून आहे. मग एकटी सून, एकच सून आहे माझ्या वडिलांच्या आईला एकूण. म्हणजे मी जर जान्हवी असेल तर माझ्या वडिलांच्या आईची एकुलती एक सून माझी आईच ना. माझ्या वडिलांची आई म्हणजे माझी आजी, माझ्या आजीची एकुलती एक सून माझी आईच असणार आहे. इथे लक्षामध्ये म्हणजे आता इथं म्हणलंय जान्हवीच्या वडिलांच्या आईची, ह्या आईची एकुलती एक सून कोण असणार आहे? हिना असणार आहे. म्हणजे सगळं काही येऊन इथं. आणि ह्याच्या वडिलांची मेहुणी हीच आहे आणि जान्हवीच्या वडिलांच्या आईची एकुलती एक सून आहे म्हणजे ही काय असणार आहे? जान्हवीची आई. आणि जान्हवीची आईच काय आहे? अश्विनची कोण आहे बघा, अश्विनच्या आईची बहीण आहे. ही अश्विनची ही आई आणि या आईची ही बहीण आहे आणि या बहिणीची पण बहीण, म्हणजे दोघी बहिणी. मी जर अश्विन असेल तर माझ्या आईच्या बहिणीला मी मावशी म्हणेल आणि मावशीची मुलगी म्हणजे मावस बहीण असणार आहे. म्हणजे हिनं जी आहे तर ही मावस बहीण असणार आहे. मावस बहीण येते लक्षामध्ये, ही माझी मावस बहीण असणार आहे. येते लक्षामध्ये. दोघी ह्या बहिणी म्हणजे ही याची मावशी, याची मावशी आणि ह्या मावशीची हिनं काय आहे? जान्हवी मुलगी आहे. यस, म्हणून जान्हवी अश्विनची कोण आहे? म्हणून जान्हवी ही अश्विनची बहीण आहे, मावस बहीण आहे. मावस बहीण आहे. यस, मावशी मावस बहीण. पर्याय क्रमांक 2 जे आहे 2 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. ओके. आता
आता लगेच टाईप तिसरा एक 4-5 उदाहरणं घेऊन आणि याचा आणखीन चांगला सराव करा, अजून भरघोस अशी तयारी करा आणि मगच तुम्हाला हे येणार आहे. ओके, आता याच्यात बघा तुम्हाला समीकरण रूपातील नातेसंबंध म्हटलेला आहे आणि समीकरण रूपातील नातेसंबंध घेत असताना महत्वाचं काय आहे बघा, इथं सुद्धा काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. टाईप तिसरा आहे आपला आता हा, आणि ह्या टाईप 3 मध्ये समीकरण रूपातील नातेसंबंध, ब्लड रिलेशन्स इन द इक्वेशन फॉर्म. आता ह्याच्यात कसं असतं बघा, आता इथं थोडंसं बेसिक काय याचं बघा. आता इथं म्हटलंय A+B म्हणजे ए हा B चा भाऊ आहे, ए ही व्यक्ती B या व्यक्तीचा भाऊ आहे, B चा भाऊ A आहे. ओके, पण मला सांगा या B या व्यक्तीचा A कोण आहे? आपला B हा A चा कोण आहे? A चा हा भाऊ पण असू शकतो आणि बहीण पण असू शकते, कन्फर्म नाही का, कारण इथं B कोण आहे हे कळलेलंच नाही. म्हणून A हा येथे A भाऊ आहे, परंतु B हा A चा भाऊ किंवा बहीण घ्यायचं हे लक्षात ठेवा. दुसरा पॉइंट, A भागिले B म्हणजे A हे B चे वडील आहेत. आता B चे वडील वयानं मोठे म्हणून वर घेतलं, A वडील आहेत, B या व्यक्तीचा वडील कोण आहे? A आहे. पण या A या वडिलांचा B कोण आहे? तर हा याचा मुलगाही असू शकतो किंवा मुलगीही, कारण एवढं एकाच वाक्यामध्ये एवढंच मला कळालं, B चा A वडील आहे, पण या वडिलांचा B मुलगा आहे का मुलगी हे आपल्याला इथं कळलेलं नाही. हे तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे, येते लक्षामध्ये. म्हणजे या पद्धतीने हे उदाहरणं किंवा हे प्रश्न सोडवत असताना महत्वाचं हेच आहे की तुम्हाला हे उदाहरणामध्ये महत्वाचं हे आहे. ठीक आहे, आता बघा तिसरा पॉइंट, काही नात्यामध्ये दोन्ही व्यक्ती परस्परांचे कोणते कळतं. आता इथं हे एकतर्फी रिलेशन आहे, फक्त एकच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा कोण आहे हे आपल्याला समजतं, पण दुसरी व्यक्ती पहिल्याची कोण हे कळलं नाही. ओके, बर, आता मला सांगा, आता इथे एक व्यक्ती उभी आहे, त्या व्यक्तीचा मी भाऊ आहे, हो त्या व्यक्तीचा मी भाऊ आहे रे बाबा, पण या भावाची ती व्यक्ती कोण आहे? उगाच भाऊ म्हणायचं का बहीण? माहित नाही ना आपल्याला, ते अंधारात आहे, आपल्याला माहित नाही कोण आहे ते, येतं लक्षात. पण शक्यता काय आहे, मी जर त्या व्यक्तीचा भाऊ असेल तर माझा ती भाऊही असू शकतो आणि ती माझी बहीणही असू शकते. म्हणजे हे दोन्ही तुम्ही शेवटपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला आणखीन पूरक काहीतरी माहिती त्या उदाहरणात देत नाही तोपर्यंत तुम्हाला ते कन्फर्म करायचं नाहीये, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं. आता पण काही नाते असे मित्रांनो की तिथं दोघंही कळतात, एकमेकांचं कोण आहे हे तुम्हाला समजतं. जसं की आता बघा, ए ही B ची पत्नी म्हटलं, चला आता B या व्यक्तीची ए काय आहे? पत्नी आहे. ही पत्नी आहे, कोण? ए, म्हणजे मायनस झाली, ही स्त्री झाली. पण या स्त्रीचा हा कोण असणार आहे? नक्कीच हे त्याचे पती आहेत, कन्फर्म हे प्लसच असणार आहेत आणि हे मायनसच असणार आहे. कारण पती पत्नी बरोबर, ननंद आणि भाऊजाई, जावा ह्याच्यामध्ये कळतंय कोण कोणाचं काय आहे ते. येत्या क्लासमध्ये दोघी बहिणी आहेत, दोघे भाऊ आहेत, असे काही विधान असतात की तिथं दोन्ही व्यक्ती एकमेकांची कोण आहेत ते तुम्हाला कळतं. जसं की आता बघा, मी पुरुष आहे आणि माझी ती पत्नी आहे असं म्हटलं. ओके, आता मी त्या इकडल्या एका व्यक्तीचा मी काय आहे? पती आहे म्हटलं. मी जर पती असेल तर ती तिकडे असणारी व्यक्ती माझी पत्नीच असणार आहे, किंवा मी एक स्त्री आहे असं समजलं, मी त्या व्यक्तीचा काय आहे? त्या व्यक्तीची मी पत्नी आहे. आता मी जर पत्नी असेल, येते लक्षात, तर ती माझी नक्की पतीच असणार आहे. म्हणजे काही नाते कसे आहेत आपले दोन्हीकडलं कळतं. जसं आणखीन एक सांगतो तुम्हाला, मी त्या व्यक्तीची काय आहे? ननंद आहे, तिकडल्या व्यक्तीची ननंद आहे मी. आता मी ननंद आहे म्हणजे ती माझी काय असणार आहे? भाऊजाई असणार आहे, वहिनी असणार आहे माझी, कारण मी माझ्या भावाच्या बायकोची ननंद असणार, बरोबर. मग मी माझ्या भावाच्या बायकोला म्हणजे माझ्या वहिनीची मी नंद आहे आणि त्या नंदची मी वहिनी असणार आहे. येतं लक्षात. ह्या नंदची त्या काय आहेत? वहिनी आहेत. असं दोन्हीही कळतं तुम्हाला. ठीक आहे, तर बघू आपण उदाहरणामध्ये आणखीन काही गोष्टी माहित पाहिजे. पण आता एवढ्यावरती तुम्हाला हे प्रश्न येणं अपेक्षित आहे की दिलेली माहिती आणि नातेसंबंध अभ्यासा व तो दर्शवणारा पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. आता बघा, इथं दिलेली माहिती आणि नातेसंबंध तुम्हाला अभ्यासायचा आहे आणि तो दर्शवणारा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. x भागिले y निर्देशित करतं की x ही y ची आई आहे. म्हणजे इथं काय कळालं आपल्याला बघा, काही समीकरण इथं लिहितो परत बाजूला, m अधिक n वजा o गुणिले p भागिले q असं दिलेलं आहे तुम्हाला. तर या समीकरणात तुम्हाला काढायचे अर्थ काय की x भागिले y निर्देशित करतं की x ही y ची आई आहे. तर आता भागिले म्हणजे आई आहे, वजा म्हणजे भाऊ आहे, बर, अधिक म्हणजे बहीण आहे
आणि गुणिले म्हणजे मुलगी आहे. तर आता इथं पहिल्यांदा अधिक आहे दोघांमध्ये. दोघात अधिक वाला कोणतं? एक्स अधिक वाय, एक्स ही वायची बहीण आहे. म्हणजे यम या व्यक्तीची बघा, या व्यक्ती यम ही व्यक्ती यन या व्यक्तीची काय आहे? यन या व्यक्तीची यम काय आहे? बहीण आहे. बघा यन या व्यक्तीची यम बहीण आहे. बहीण म्हणजे ही स्त्री आहे. बर चला पुढे. यन भागिले ओ. यन आणि म्हणजे ओ म्हणजे काय? वजा आहे. सॉरी वजा. वजा म्हणजे काय सांगितलंय? भाऊ आहे. ओ या व्यक्तीचा यन हा भाऊ आहे. म्हणजे हा भाऊ आहे म्हणजे हे ना प्लस, म्हणजे मला कळालं ओचा यन भाऊ आणि या भावाची बहीण म्हणजे तिघही भावंड झाले. आता गुणिले आले बघा दोघांमध्ये. गुणिले म्हणजे सांगितलंय की मुलगी आहे. पी या व्यक्तीची ओ ही मुलगी आहे, म्हणजे ही मुलगी आहे हे पण कळालं बघा. म्हणजे हे तिघही भावंड आहेत की ज्या पी या व्यक्तीचे हे तिन्ही लेकर आहेत थोडक्यात. पण इथं अजून राहिले भागिले. भागिले म्हणजे आई. पी क्यू या व्यक्तीची पी ही काय आहे? आई आहे. म्हणजे बघा पी ही काय आहे? क्यू या व्यक्तीची आई आहे. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ह्या समीकरणामध्ये तुम्हाला काय माहिती सांगितलेली आहे. आणि ह्याचं आता ह्याला जर मी उभ्या पद्धतीने जर मांडलं तर काय होते बघा. हे का पी या व्यक्तीची मुलगी हे दाखवायला बघा. यन हे का यन या व्यक्तीचा बघा भाऊ कोण आहे? यम. ह्याला भाऊ आहे. नाही बहीण आहे. सॉरी यम या व्यक्तीची बहीण आहे. बघा यम ही यनची बहीण आहे. हिनं बहीण आहे. यन या व्यक्तीची यम बहीण आहे. पुन्हा यन भाऊ आहे ओचा. हा जो यन आहे ना ह्यानं भाऊ आहे. कुणाचा? ओचा. ओ या व्यक्तीचा ह्यानं भाऊ आहे म्हणजे ह्यानं प्लस झाला. आणि ओ ही मुलगी आहे. हिनं मुलगी आहे. वयानं लहान असेल हिनं म्हणून खाली घ्या मुलगी. कुणाची? पी या व्यक्तीची ही ओ काय आहे? मुलगी आहे म्हणजे मायनस आहे. आणि पी ही क्यूची आई आहे. मी जर इथं क्यू घेतलं आणि क्यू या व्यक्तीची पी ही काय आहे? आई आहे. मला सांगा मी जर क्यू असेल माझी ही आई आहे आणि या ही ओ पण माझ्या आईची मुलगी आहे, म्हणजे आम्ही बी भावंडच झालो ना. म्हणजे याची ही काय झाली? बहीणच झाली. म्हणजे मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी काय की या पी या आईचे हे 4 सोन्यासारखे लेकर आहेत. ध्यानात ठेवा इथे लक्षामध्ये 4ही लेकर आहेत पी या आईचे. यम यन ओ आणि क्यू हे 4ही काय आहेत? पी या आईचे लेकर आहेत. मग असा दर्शवणारा पर्याय कुठला आहे? म्हणजे कोणतं नातेसंबंध अभ्यास तो दर्शवणारा पर्याय निवडा. सर्व व्यक्ती भावंड आहे चुकलं. त्याच्यातली एक आई आहे म्हणजे पहिलं चुकलं. यम एन ओ आणि क्यू ही पी ची मुलं आहेत. करेक्ट आहे बघा. यम एन ओ आणि क्यू ही काय? पी ची मुलं आहेत. यम एन ओ ही पी आणि क्यू ची ह्या दोघांची मुलं नाहीयेत. सगळेच मुलं आहेत म्हणजे हेही चुकलं. आणि यम एन ओ पी ही क्यू ची मुलं अजिबात नाहीये. तर इथं बी पर्याय यम एन ओ आणि क्यू. यम एन ओ आणि क्यू हे 4ही काय आहेत? आपल्या पी या आईचे हे 4 लेकर असणार आहेत. हे तुम्हाला इथं कळणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. येत्या लक्षामध्ये. चला बघूया आपण पुढचा असा समीकरण रूपातील अतिशय सोपा आहे. फक्त आपला दुसरा जो टाईप आहे ना त्या दुसऱ्या टाईप मधल्या प्रश्नांचा थोडासा अधिक सराव करणं तुम्हाला गरजेचं आहे. येत्या लक्षामध्ये. बघा आता हा दुसरा प्रश्न काय म्हणले रे? एक्स वजा वाय म्हणजे एक्स ही वाय ची आई आहे. एक्स गुणिले वाय म्हणजे एक्स हे वाय चे वडील आहे. ह्याला मी असं बी शॉर्टकट मध्ये मांडू शकतो. कसं? हो का बघा एक्स वजा वाय म्हणजे एक्स वजा वाय, तर एक्स ही आई आहे. ओके मायनस असं बी लिहिलं तर चालतं. एक्स गुणिले वाय, एक्स गुणिले वाय म्हणजे एक्स हे वाय चे वडील आहेत. एक्स हे वाय चे वडील आहेत. वडील म्हणले ना. आणि एक्स अधिक वाय म्हणजे मुलगी आहे. एक्स अधिक वाय म्हणलं की ही मुलगी आहे. एक्स ही काय आहे? त्यांची मुलगी आहे. चला तर यम वजा एन गुणिले टी अधिक क्यू या संदर्भात पुढील पैकी सध्या विधान निवडा. काय दिले विधान आपलं? यम वजा एन गुणिले टी आणि अधिक क्यू. चला दोघात वजा बाकी आहे. वजा म्हणजे आई. मी सांगतो तुम्हाला हो का एक्स या व्यक्तीची यम ही आई आहे. आयो ही आई आहे. मायनस बर. चला पहिलं झालं. गुणिले. गुणिले म्हणजे काय सांगितले? वडील. टी या व्यक्तीचे एन हे वडील आहेत. मी जर टी असेल तर माझे हे वडील म्हणजे प्लस आणि माझ्या वडिलांची आई म्हणजे ही माझी आजी झालेली. आता मी टी आहे ना आणि टी प्लस प्लस म्हणजे मुलगी. एक्स ही वाय ची मुलगी आहे. प्लस म्हणलं की मुलगी. टी मुलगी आहे. मी मुलगी आहे. आता क्यू या व्यक्तीची पण मी काय आहे? मुलगी आहे. मग मला सांगा ह्याला जर उभं मांडलं एन या व्यक्तीची मी जर टी असेल थांबा मी जर टी असेल तर माझे वडील एन आहे. बघा ना टी चे वडील एन. माझे वडील कोण आहेत? एन आहेत. हे वडील म्हणजे प्लस
आणि या वडिलांची यम आई आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये ही वयानं मोठी ही यम, आणि यम काय आहे मायनस आहे, ही आई आहे यांची. आणि पुन्हा म्हणलेलं आहे मी टी, ही टी जी आहे ना मी टी, क्यूची मुलगी पण आहे, म्हणजे ही जी टी आहे हिनं मुलगी आहे कुणाची, क्यूची. मला इथं कळलं गेलंय मी तर यांची मुलगी आहे, एन या वडिलांची मुलगी आहे, मग अजून मी मुलगी कुणाची असेल, माझ्या आईची मुलगी असेल ना. मग क्यू या व्यक्तीची टी मुलगी आहे, म्हणजे मी जर टी असेल तर मी क्यूची मुलगी आणि यांची पण मुलगी, म्हणजे दोघं हे काय आहेत, पती पत्नी आहेत. हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. भारत पाकिस्तान ही माझी आई, म्हणजे थोडक्यात यम या मावशीचा यन मुलगा, त्याचा विवाह क्यू सोबत झाला आणि त्यांची टी ही काय आहे, मुलगी आहे. मी जर टी असेल तर माझे यन वडील आहेत, माझी क्यू आई आहे आणि माझ्या वडिलांची ही आई म्हणजे ही माझी आजी आहे. आणि ह्या व्यक्तीचे बघा, ह्या व्यक्तीचा हा पती, ह्या व्यक्तीची ही मुलगी, आणि ही तिची काय असणार आहे, सासू असणार आहे. आणि या सासूची ही काय असणार आहे, सून असणार आहे. मग हे सगळं ध्यानात ठेवून या संदर्भात पुढील पैकी असत्य विधान निवडा. यांच्यातलं चुकीचं असणारं विधान तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. कसं निवडणार सांगा. यम सासू आहे क्यूची, यम सासू आहे क्यूची, हो अगदी बरोबर, पहिलं बरोबर आहे सर, अगदी 100% बरोबर आहे, पहिलं बरोबर. दुसरं क्यू पत्नी आहे यांची, क्यू ही यांची पत्नी आहे, अगदी बरोबर, हे सुद्धा बरोबर. क्यू मुलगी आहे यमची, क्यू यमची मुलगी, अरे नाही, यम या सासूची ही काय आहे, सून आहे. चुकलं भया. सूनला तुम्हाला सांगतो कितीही खाऊ घाला, कितीही करा, कितीही लाड करा, सून शेवटी सूनच असते आणि मुलगी शेवटी मुलगीच असते. अलग लक्षामध्ये. चला असं हे सगळं रामायण महाभारत ह्या महिलामुळेच घडलं. राग देऊ नका, पण खरं आहे, मान्य करावं लागेल. कारण तुम्हाला सुनांना कळत नाही, तुम्ही बी कधी तर सासू होणार आहात, तुम्हाला बी कधी तर सून येणार आहे. प्रत्येकाचे दिवस येत असतात, कधी सासूचे येतात, कधी सुनाचे येतात. येते लक्षामध्ये. चला बघा शेवटचा पर्याय, टी मुलगी आहे क्यूची, टी ही क्यूची मुलगी आहे, हो ती तर वाक्यातच दिलेलं आहे, हे बरोबर आहे. काय करायची इथं, असत्य विधान निवडायचे का, चुकीचं विधान निवडा म्हणले. ओके ओके ओके. क्यू मुलगी आहे यमची, यम या व्यक्तीची क्यू मुलगी, चुकलं, हे क्यू चुकीचं आहे, ती सून आहे. यस, पर्याय क्रमांक 3 जे आहे चुकीचा आहे. क्यू मुलगी आहे, बघा क्यू मुलगी आहे यमची ती मुलगी, अजिबात नाही, हे विधान चुकीचं विधान कोणतं, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. ओके, चला तिसरा प्रश्न बघूया. काहीच घाबरायचं कारण नाहीये, अतिशय सोपं आहे. सरळ तुम्हाला इथले नातेसंबंध आपल्याला कळणार आहेत. कारण या नातेसंबंधामध्ये लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व्ह व्हा, तुम्ही स्वतः यांची रेखाकृती काढा. आडवी रेखाकृती जमत असेल, उभ्या पद्धतीने त्याला मांडून ते कुटुंब इंट्रोड्यूस करा. कोण कुणाचं काय लागतंय हे तुम्हाला करेक्ट माहित असणं इथं अपेक्षित आहे, गरजेचं असणार आहे. चला, जर ए डॉलर बी चा अर्थ, ए हे बी चे वडील आहेत, डॉलर म्हणजे वडील, हो पप्पा आपले वडील डॉलरचा घेऊन येतात. पुन्हा हॅश म्हणजे ए ही बी ची बहीण आहे. बर, हो का, डॉलर म्हणलं की वडील, काळा कलर घेऊ आपण, हो का, हे वडील आहे. डॉलर म्हणलं की वडील, ए हॅश म्हणलं की बहीण, का बहीण, हो का, ही बहीण आहे. बर, त्याच्यानंतर स्टार म्हणलं की मुलगी, यस ही मुलगी, स्टार म्हणलं की मुलगी, आणि ऍट द रेट म्हणलं की भाऊ. ठीक आहे, तर ए हा बी चा भाऊ आहे, तर आर टी आणि एम भावंड दर्शवणारी नाते साखळी ओळखा. आता इथं सगळे पर्याय चेक करायचे तुम्हाला. याचा अर्थ हा प्रश्न 4 उदाहरणं सोडवल्यासारखा आहे. कारण तुम्ही घेतलेला पहिलंच उत्तर आलं तर एकच उदाहरणासारखं, तुम्ही लकी झालात खूप, येतं लक्षात. पण सगळे पर्याय चेक करत शेवटी जर उत्तर सापडलं तर मग मात्र हे होतं. जनरली पहिलं दुसरं नसतंय, पण असं काही नसतंय बाया, काही असू शकते. कुणी कोणाला सवय असते 4था पर्याय चेक करून बघायची, कुणी म्हणते पहिल्यापासून जावं. ऑलवेज इन क्यू, कधीही क्रमाने गेलेलं चांगलंच समजा. चला, मी पहिलं समीकरणाचा उलगडा करतो. काय दिलेलं समीकरण सांगा मला. हो का, क्यू डॉलर आर ऍट द रेट टी आणि स्टार काय दिलेलं आपल्याला, यम दिलेलं आहे. आता मला सांगा सर, क्यू डॉलर आर, डॉलर म्हणजे वडील ना, येते लक्षात, वडील, तर आर चे क्यू हे वडील आहेत. क्यू काय आहेत, आर चे वडील आहेत, आपलं आर या व्यक्तीचे वडील क्यू आहेत. बर, ऍट द रेट म्हणलं की काय म्हणलं रे, ऍट द रेट साठी भाऊ दिलाय, टी या व्यक्तीचा आर भाऊ आहे. बर,
आणि स्टार म्हणजे मुलगी का? हो, स्टारचा अर्थ मुलगी दिलेला आहे. ती ही काय आहे? यम ची मुलगी आहे. आता इथं जर बघितलं तर आपल्याला काय काय पाहिजे होतं? आर टी आणि यम. टीचा यम भाऊ आहे, ह्यानं भाऊ आहे कळालं, ही बहीण आहे या भावाची, पण यमची ही मुलगी झाली हो, म्हणजे ते स्टार आलं त्याच्यामुळे चुकलं. यमचा टी भाऊ किंवा बहीण पाहिजे होता, त्याच्यामुळं पहिला पर्यायाचं उत्तर नाहीये. चला दुसरा पर्याय घेऊन बघा. दुसऱ्या पर्यायामध्ये काय म्हणलंय बघा, क्यू @R $T आणि #M. ठीक आहे. चला @ म्हणजे काय सांगितलं सर? @ म्हणजे भाऊ. क्यू हा काय आहे? आर चा भाऊ आहे. ओके, नो प्रॉब्लेम. डॉलर म्हणजे $. म्हणजे काय म्हणलं? वडील म्हणलो ना आपण, वडील. हो का? टी या व्यक्तीचा वडील काय आहे? आर आहे. आर हा वडील आहे. बर, टीचे वडील नको आहेत आपल्याला. आर टी आणि एम भावंड होण्यासाठी टी या व्यक्तीचा मध्ये वडील आणि मुलाचं किंवा मुलीचं नातं होईल, त्याच्यामुळं आपलं दुसरं उत्तर सुद्धा या ठिकाणी असणार नाहीये. तिसरं चेक करू आपण. क्यू $R $T आणि #M. इथं बघा, डॉलर म्हणजे वडील का? आर या व्यक्तीचे क्यू काय आहेत? वडील आहेत. चला वडील. स्टार म्हणजे मुलगी ना, स्टार म्हणजे मुलगी दिली की स्टार म्हणजे. हा, आर ही काय आहे? टी ची मुलगी आहे. टी या व्यक्तीची आर मुलगी नको आहे, भावंड पाहिजेत आपल्याला आर आणि टी, म्हणजे हे सुद्धा चुकलं. म्हणजे पर्याय क्रमांक 4च उत्तर असणार आहे. म्हणून कवा वाटते की पर्याय उलट गेलेलं कधी चांगलं का? असं काहीच नाही बाया, काही सांगता येत नसते. उगाच क्रमाने गेलेलं बघा, की $R @T आणि #M दिलाय. चला बघा बरं, क्यू हे आर चे वडील आहेत. ओके, काही अडचण नाही, वडील. @ म्हणजे भाऊ. टी या व्यक्तीचा आर भाऊ आहे. ओके, आणि हॅश म्हणजे काय म्हणलं रे? हॅश म्हणजे बहीण आहे वाटतं, बहीण. यस, टी ही काय आहे? यम ची बहीण आहे. आर टी आणि यम कळालं मला. हो का? यम या व्यक्तीची बहीण टी, म्हणजे टी बहीण म्हणजे मायनस, या टीचा भाऊ आर म्हणजे हे ना प्लस, आणि या हिनं टी जर यम ची बहीण असेल तर यम हा हिचा भाऊ बी असू शकतो किंवा बहीणही असू शकते. मला वाटलं तर पहिल्यांदा चौथा पर्याय घ्यावा म्हणून, पण नाही घेतला. पण तर पर्याय क्रमांक 4च तुमचं इथं करेक्ट उत्तर असणार आहे, की ज्याच्यामध्ये आर टी आणि एम काय आहेत? भावंड आहेत. म्हणजे थोडक्यात क्यू वडील आहेत ना आरचे. हो का? असं उभं जर मांडलं तर क्यू काय झाले? वडील झाले. कुणाचे? आरचे वडील क्यू झाले, आणि आर भाऊ आहे कुणाचा? क्यूचा, ह्यानं भाऊ. आणि क्यू बहीण आहे कुणाची? यमची. बघा ही बहीण आहे, हिनं बहीण म्हणजे यांचा भाऊ किंवा बहीणच असेल ना. येते का लक्षात? आर क्यू आणि यम हे तिन्ही बी क्यू या व्यक्तीचे. बघा आर टी रे, टी इथं टी आहे, सॉरी इथं टी. आर टी आणि यम हे तिघं बी काय आहेत? तर क्यू या वडिलांचे काय आहेत? मुलं असणार आहेत, तिन्ही लेकर, म्हणजे भावंड असणारा पर्याय आपण निवडला. मला वाटलं तर पहिल्यांदा 4 घ्यावं म्हणून, पण असं होतं बाय, काही अडचण नाही. अल्वेजीने क्यू कधीही आपल्याला क्रमाने गेलेलं चांगलं. A+B म्हणजे ए हा बी चे वडील आहेत. A-B म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे. A गुणिले B चा अर्थ ए हा बी चा भाऊ आहे. A भागिले B चा अर्थ ए ही बी ची काय आहे? मुलगी आहे. यावरून तुम्हाला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. तर बघा बरं काय होतंय. समीकरण मैदानात घ्या. S - T अधिक Z. हा, चला सोडवा. ह्याला काय म्हणते? हो का? वजा म्हणजे काय हो? वजा म्हणजे पत्नी. यस पत्नी म्हणजे हे त्याचे पती परमेश्वर, काहीच विषय नाही. आणि प्लस म्हणजे दोघांमध्ये प्लस. ए हे बी चे वडील आहेत. टी काय आहे? वडील आहे. कुणाचा? झडचा. काहीच विषय नाही, झडचा टी वडील आहे. म्हणजे थोडक्यात यस वर्सेस आहे टी, हे पती आहे, ती पत्नी, आणि ह्याच्यामध्ये झड या व्यक्तीचे टी वडील आहेत, कळालं. पण या वडिलांची ही मुलगा आहे का मुलगी हे आपल्याला माहित नाहीये. माहित नाही मुलगा आहे का मुलगी आहे. ओके, काय विचारले? यस ही झडची मुलगी आहे. यस ही झडची मुलगी, चुकलं. खालीपैकी सत्यविधान निवडा म्हणलं, हे चुकलं. झड ही यसची काकू आहे. झड ही यसची काकू असलं काही नाही. यस ही झडची काकू आहे. यस ही झडची काकू अजिबात नाही. झड ही यस ही झडची आई आहे.
हो, झड या व्यक्तीची यस काय आहे, आई आहे. यस, तर हे पर्याय क्रमांक ड जे आहे तर हे तुमचं इथं करेक्ट उत्तर असणार आहे. अतिशय सोपं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे समीकरण रूपातील नातेसंबंधाचा हा चौथा प्रश्न बघितला आपण. या टाईप मधला हा शेवटचा प्रश्न मला वाटते हा डबल झाला. हा घेतला आपण MNOQ ही ह्याचं ब उत्तर येते. मगाचा प्रश्न इथं रिपीट झालेला आहे. चला, माहितीची पुरेपूरता टाईप चौथा. त्याच्यानंतर आहेत का काही प्रश्न? आहेत बरे, 4-5 राहिलेत उदाहरणं. टाईप 5 पण आहे. ओके, तर काय करूया आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये, ऑफलाईन लेक्चर आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण यावरची आणखी उदाहरणं या ठिकाणी बघूया. व्हिडिओचा आवाज झालाय का नाही काय माहीत, कारण ह्याचा कॅमेऱ्याच्या बटन मी दाबलोच नाही. आता आवाजाविरहित व्हिडिओ झाला.